उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एक शास्त्रज्ञाच्या पत्नीची हत्या झाल्याच्या प्रकरणी खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची हत्या शास्त्रज्ञाच्या अल्पवयीन मुलाने केल्याचे समजते. हत्येमागील कारण जाणून सर्वजण चक्रावून गेले आहे. आईने मुलाला शाळेत जाण्यासाठी सांगितले तेव्हा रागाच्या भरात आईला धक्काबुक्की केली, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. मात्र मुलाने दवाखान्यात नेले नाही आणि ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. शांतपणे शाळेत गेला. या दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्याने आईचा मृत्यू झाला. मुलगा शाळेतून परतल्यावर मृतदेह पाहून अस्वस्थ झाला, तरी पण याबाबत कुणालाही माहिती दिली नाही. 6 दिवस आईच्या मृतदेहाबरोबर घरातच राहिला. 6 दिवसांनी शास्त्रज्ञ घरात पोहोचला. मृतदेह असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत होती. दरवाजा उघडला तेव्हा पत्नीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. चौकशी केली असता मुलाने वडिलांची व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मुलाने आपला गुन्हा कबूल केला. आईला आपण कसे ढकलले आणि आईचे डोके भिंतीवर आदळले हे सांगितले. मुलगा हा 12वी शिकत आहे. सुरुवातीला पडल्यामुळे मृतदेह झाला हे पोलिसांना व वडिलांना सांगितलं. मात्र तो विच्छेदन रिपोर्ट मिळताच मृत्यू 6 दिवसापूर्वी झाला हे समजले. शरीरावरती काही खुणा होत्या. पोलिसांनी कसून चौकशी केली असता मुलाने संपूर्ण हकीकत सांगितली. आपल्या पत्नीच्या मृत्यूने आणि आपल्या एकुलते एक मुलाच्या कृत्याने शास्त्रज्ञाची हालत वाईट झाली आहे. आपण चॅनलवरती नवीन असाल तर महाराष्ट्र न्यूज 9 या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.